लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं। गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। हे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वाद निर्माण झालाय। भाजपानं या बॅनरवर आक्षेप घेतला असून काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे। काँग्रेसच्या लखनौ येथील कार्यालयाबाहेर विजयादशमी निमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते। या बॅनरवर रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना धनुष्यबाण धारण केलेल्या प्रभू श्रीरामाच्या रूपात तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना लक्ष्मणाच्या रूपात दाखवण्यात आले। यावेळी दोघेही रावणाचा वध करताना दिसून आले। विशेष बाब म्हणजे बॅनरवरील रावणाच्या एका डोक्यावर मतचोर असा उल्लेख करण्यात आला होता आणि इतर डोक्यांवर ईडी, भ्रष्टाचार, महागाई व निवडणूक आयोग अशी नावे लिहिली होती। काँग्रेसने लावलेल्या या बॅनरवर भाजपाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराकडे पाठ फिरवणारे काँग्रेसचे नेते आता स्वतःला रामाच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची खोचक टीका भाजप नेत्यांनी केली आहे।